आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, तहसीलदारावर कारवाई, हिवऱ्यावर कारवाई, जाधववर कारवाई, 100 कोटी गौण खनी घोटाळ्याची चौकशी, 100 कोटी गौण खनी घोटाळ्याची चौकशी, आंदोलन करताना न्याय, उपोषण करताना न्याय। गेल्या 1.5-2 महिन्यापासून बहुजन विकास आघाडीचे आमचे मराठवाड्याचे उपाध्यक्ष संजय उजरकर हे सरळशीर मार्गाने संविधानिक मार्ग पत्करून सातत्याने विविध आंदोलन करत आहेत। त्यांनी 2 वेळा अमर उपोषण केलेलं आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने ते बेमुदत धरणे आंदोलन करून काल परवा आणखी 17 तारखेपासून काल परवा आणखी उपोषणाला बसले आहेत। आमची मागणी आहे, उदगीर तालुक्यातील जवळपास 100 कोटी रुपयाच्या गौण खनी घोटाळ्याची चौकशी करा। ही मागणी मांडत असताना आदरणीय तहसीलदार साहेब बघायची भूमिका घेत आहेत। ज्याच्यावर आरोप केलाय त्या चोराच्या हातामध्ये चावी चौकशी चावी द्यायचं काम तहसीलदार साहेब करतायत। याचा जाहीरपणे निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही टिकास फावडे हातात घेऊन सर्व दोषींवर कारवाई झाली पाहिजे। नुसती कारवाईच नाही तर शासकीय यांनी महसूल बुडवला म्हणून हिवरे मंडळ अधिकारी जाधव बाबासाहेब कांबळे यांच्यावर मोकांतर्गत कारवाई झाली पाहिजे। मोकांतर्गत फार मोठा गोळा याने माळाचे मळे 7 किलो तळ्याचे तळे 7 किलो डोळे लागून गप्प आहेत। आम्ही शासनाचं काम करत आहोत, हे गौण खनीची रक्कम आम्हाला मिळणार नाही। तहसीलदार साहेब डोळे उघडा, ही गौण खनी रक्कम आम्हाला मिळणार नाही, ही रक्कम शासनाला मिळणार आहे। मुलांची मागणी आहे, तुम्ही नुसत्या वाळूमध्ये तुमची मती गेली आणि उपोषण करण्याचे माध्यमात असून तुम्ही गप्प राहतात। आता काय 1.5 महिन्यापासून एकदा तहसीलदार या ठिकाणी आला नाहीत। जबाबदार अधिकारी आहेत, ते दंडाधिकारी आहेत, त्यांनी आंदोलन ठिकाणी आलं पाहिजेत, आंदोलनकर्त्यांना न्याय दिला पाहिजेत, त्यांच्या भावना कारवाई करायला पाहिजेत। मात्र कशाचा माज आला मला कळत नाही। जोपर्यंत त्याची मस्ती उतरणार नाही, तुम्हाला कोणतं राजकीय असतं वर्ध असताय, तुम्हाला इतकी भीती वाटत नाही, जनतेची भीती वाटत नाही, आंदोलनाची भीती वाटत नाही, उपोषणकर्त्याची भीती वाटत नाही। इथं लोक उपाशी मरतायत, तुम्ही मात्र एसीमध्ये आराम करतात। हा आरामखोरपणा चालणार नाही। बहुजन विकास अभियान गेल्या 1.5 महिन्यापासून विनंती करताय, जिल्हाधिकारी मात्र वेगळी समिती नेमा। तुम्ही आमच्या उदगीरच्या तहसीलदारावर इथल्या अधिकाऱ्यावर भरोसा नाही, एक वेगळी समिती नेमून तुम्ही या प्रकरणाची चौकशी करा। या प्रकरणात जर सत्यता नाही आढळली तर बहुजन विकास अभियानच्या सर्व कार्यकर्त्यावर तुम्ही तात्काळ गुन्हे दाखल करा। नुसतं आमच्या सोबत चला, तुम्ही ज्या ज्या ठिकाणी गौण खनी उत्खनन केलेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला घेऊन चला। जमीन सपाटीच्या नावाखाली या भूमाफियाने हौदास मांडला, हौदास गायरान जमिनीने 4-5 लाखांनी विकत घेत आहेत आणि करोडो विकत आहेत, प्लॉटिंग पण विकत आहेत। आमची मागणी आहे, सर्व गायरान जमिनी 59 नंबरमध्ये सर्व गायरान जमा करा। आणि जे सोमनाथपूरचे लोक आहेत त्यांना राहायला घर नाहीत, गेल्या 4 वर्षापासून लढत आहोत लोकांना घर द्या म्हणून, त्या लोकांना गायरान जमीन द्या, ही मागणी आमची सातत्याने राहणार आहे। कारण आमची मागणी न्यायाची आहे। आम्ही भूमिका घेत असताना सदस्य भूमिका घेतो, मात्र प्रशासनाला याचं काही सूतक नाहीये। म्हणून आम्ही या ठिकाणी आज टिकास फावडे घेऊन तहसील कार्यालय उकरण्यासाठी नाही तर जागा करण्यासाठी आमचं आंदोलन आहे। ह्याच्यातून जागा नाही झाल्यास बहुजन विकास अभियान प्रचंड असे बोंबले आंदोलन करून पूर्ण तहसीलदारांना सगळ्या सांगितलं प्रचंड असं बोंबले आंदोलन करून तुम्ही जागे व्हा, चला आमच्या सोबत चला। कुठे कुठे गौण खनिज खोदले सांगतो आम्ही तुम्हाला, कुठे कुठे मला सांगतो आम्हाला तुम्हाला, आमच्या सोबत चला। तुम्ही तुमचा विश्वास आमच्या सोबत चला आणि आमचं तथ्य नसेल तर सर्व कारवाई करा। ही मागणी घेऊन सातत्याने आम्ही सर्व त्या ठिकाणी आलो आहोत। आमची पुन्हा एकदा विनंती आहे, जोपर्यंत यांच्यावर कारवाई होणार नाही, ह्या भूमाफियाला 1 कोटी जागा राहतच करू 1 कोटी भूमाफियाकडे त्यांना मस्त्याला भूमाफियाला लोकांच्या जमिनी घ्यायची 4-5 लाख घ्यायच्या आणि करोड रुपये कमवायचं, ही आता चालणार नाही। बहुजन विकास अभियानाच्या ह्याच्या उलट उठला आहे। आता औरंगाबादचे आंदोलन आहे तर मुंबईचं आंदोलन आहे, सर्व बहुजन विकास अभियानाची टीम संबंध महाराष्ट्रावर जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आंदोलन करायला सांगतो। जय भीम, जय हिंद, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवराज महाराज की जय।